नमस्कार मंडळी. नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला तेच तेच खाऊन खूप कंटाळा येतो. म्हणजे आपल्याला साबुदाण्याची खिचडी, भगर, म्हणजे वरईचा तांदूळ, आपण जो भात करतो तो, आमटी, भाकरी तेच खाऊन जर कंटाळा येत असेल, काहीतरी नवीन पाहिजे आणि व्यवस्थितसुद्धा झालं पाहिजे आणि कमी तेलकट आणि खायलाही चवदार असलं पाहिजे. तसं फराळाचं जर करायचं म्हटलं तर आपण इथे काय केलं आहे, काशीफळाची भाजी म्हणजे लाल भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि अगदी बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तर अजिबात तेलकट नाही होत, काहीच नाही, पण चवीला खूप छान लागतात. तर करायलाही खूप सोप्या आणि झटपट होणाऱ्या आहेत. तर त्या कशा करायच्या आपण बघणार आहोत येथे. त्यासाठी काय केलं मी, एक वाटी घेतली, चांगली मोठी वाटी आहे. त्या वाटीच्या मापाने आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा भाजताना काय करायचं, एका पॅनमध्ये टाकायचं आणि मंद आचेवर आपल्याला साबुदाणा जो फुलतो ना भाजायला लागल्यानंतर, जसं जसं आपण भाजतो तसं तसं साबुदाणा चांगला फुलतो, म्हणजे तडतड होतो. त्या पर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा, म्हणजे हलका होईपर्यंत. जास्त गॅस फुल नाही करायचा, नाहीतर काय होईल, लाल होईल साबुदाणा. तर चांगला थोडासा तडतडेपर्यंत आणि फुलेपर्यंत, हलका होईपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हलका झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण भाजून घेतो ना त्यावेळेस साबुदाणा जास्त वाटतो, म्हणजे फुलल्यामुळे काय होतं, तो अगदी जास्त वाटतो साबुदाणा. त्या स्टेजवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे साबुदाण्याला. थंड झाल्यानंतर मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना, त्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. छोट्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर चांगलं बारीक पावडर आपल्याला याची करून घ्यायची, म्हणजे जितकी बारीक होईल ना तितकी तुमची पुरी अगदी छान होईल. तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी बारीक करून घेतला आहे मी. आणि करून घेतल्यानंतर काय करायचं, चाळणी घ्यायची आहे एक, बारीक पिठाची जी चाळणी असते किंवा आपण सोजी चाळतो त्याची चाळणीसुद्धा म्हणतात त्याला, बारीक एकदम सगळ्यात बारीक जी चाळणी असते ती घ्यायची आहे. आणि त्याने आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. आणि वरच्या ज्या कण्या कण्या राहत असतील ना, म्हणजे साबुदाण्याचा जो वरचा भाग जाडसर राहतो ना रव्यासारखा, तो परत मिक्सरमध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक मऊसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे. आणि आता आपलं राहिलेलं जे बारीक वरचं कण्या आहेत त्यासुद्धा आपण बारीक करून घेतल्यात. नंतर घ्यायचे फार छोटाले बटाटे आहेत. मोठाले बटाटे असतील तर तुम्ही 3च बटाटे घ्या. मीडियम आकाराचे तुमच्याकडे जर बटाटे असतील तर एका वाटीला 3च बटाटे घ्यायचे आहेत. माझे एकदम छोटाले बटाटे होते म्हणून मी 4 बटाटे घेतलेले, कारण बटाट्याचं प्रमाण आपल्याला यासाठी जास्त नको आहे. बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या बटाट्याच्या पुऱ्या तेल पितील. म्हणून काय करायचं, बटाटा हा कमी घालायचा आहे साबुदाण्यापेक्षा. तर इथे मीडियम फार बारीक छोटाले होते तर म्हणून मी 4 घातलेले आहे. तुमची मीडियम आकाराचे असतील तर तुम्ही 3च घाला, 3च्या वर घालूच नका. आणि काय करायचं, जे आपण 1 वाटी साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पूर्ण पीठ त्यामध्ये घालायचं आहे. आणि पाण्याचा एकही थेंब घालायची गरज पडत नाही आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये. आणि चवीला छान लागाव्या म्हणून आपण काय केलं आहे, हिरव्या मिरच्याची पेस्ट घातली. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, थोड्याशा जाडसर अशा वाटून घेतल्या किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहेत, त्या घालायच्या आहेत. आणि आपण मीठ आणि मिरची जी घातलेली आहे त्याने काय थोडासा ओलावा येतो पिठाला. त्या ओलाव्यानेच काय होतं, थोडंसं आपलं मऊसूत असं पीठ होऊन जातं. आणि तुम्हाला जर वाटलं खूप कडक झालं आहे तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याला मळून घेता येईल. तर त्यासाठी मी काय केलं, अगदी व्यवस्थित मळून घेतलं आहे सध्या तरी. तर आता तरी गरज पडणार नाही. नंतर आपला जसं जसं आपण थोडंसं 5 मिनटं त्याला पिठाला ठेवणार आहोत त्यानंतर काय होतं, साबुदाणा जो आहे तो थोडासा पाणी पितो, म्हणजे ओलावा कमी होतो त्या पिठाचा गोळ्याचा. त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला थोडंसं मळून घेतलं आणि स्मूथ करून घेतलं ना तर तुमची पुरी लाटायला अगदी सोपी जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ आपला पिठाचा गोळा रेडी झाला आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं, 10 मिनटामध्ये भाजी करून घ्यायची आहे, पीठ आपलं मुरेपर्यंत. काशीफळ घेतलं म्हणजे लाल भोपळा घेतला आहे मी. त्याचं काय करायचं, आपल्याला लाल भोपळा घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे अगोदर. धुवून घेतल्यानंतर मीडियम आकाराचे त्याचे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला ज्या आकारात काप करून घ्यायचे असतील तुम्ही त्या आकारात त्याचे काप करून घेऊ शकता. तर थोडेसे मोठालेच ठेवलेले आहेत मी. तर हे काप करून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कुकर. कुकरमध्ये काय करायचं, 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यात घालायचे 2 ते 3 मिरे घालायचे, म्हणजे ब्लॅक पेपर. 3 मिरे घातल्यानंतर आपण हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली, 3 मिरच्यांची आवडतोबड कुटून घेतली खलबत्त्यामध्ये. आणि ती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. म्हणजे मिऱ्याचा जो फ्लेवर आहे, तुम्ही म्हणाल मिरे का घातले, त्या भाजीला जो फ्लेवर येतो ना मिऱ्यामुळे ते खूप छान येतो आहे. तर मिरचीची पेस्ट थोडीशी फ्राय करून घ्यायची. त्या स्टेजवरती घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि लाल मिर्च पावडर घालायची 1 चमचा. तुम्ही लाल मिर्च पावडर खात नसाल तर हिरव्या मिरचीची पेस्ट अजून वाढवली तरीही चालेल.
तर व्यवस्थित आपला लाल भोपळा जो आहे म्हणजे काशीफळ जे आहे ते अगदी फोडी आतमध्ये टाकायचे, त्याचे काप करून घेतलेले आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, कारण ह्या भाजीला गुळचिटपणा असल्यामुळे थोडीशी स्पायसी करायची आहे भाजी, म्हणजे काय होईल, चवीला छान लागेल. नाहीतर काय होतं, अति गोड लागल्यासारखी भाजी होते, त्यामुळे मग चव थोडीशी कमी होते त्याची. तर इथे आपण चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि फ्राय करूनसुद्धा झालं आहे आपला. तर त्यामध्ये शिजण्यासाठी घालायचं आपल्याला 1 वाटी पाणी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं जे आहे ते झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल, आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या कुकरच्या ज्या आहेत त्याच्या 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, जास्त नाही करायच्या आहेत. तर इथे आपली भाजी शिजली का नाही आपण चेक करणार आहोत. तर भाजी मस्त शिजून झाली, पण आपल्याला काय करायचं आता ग्रेव्हीसाठी काय करायचं आहे, जे काशीफळाच्या काही फोडी आहेत त्या थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या चमच्याने आणि एक उकळी आणून घ्यायची, म्हणजे थोडासा घट्टपणा त्याला येऊन जाईल. तर ही झाली आपली भाजी आता रेडी, म्हणजे लगेच रेडी झाली असं म्हटलं तरीही चालेल. थोडेसे घट्ट करून घेणार आहोत आपण आणि आपल्याला बघायचं आहे पीठ, जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ना ते पीठ बघायचं आहे. पीठ अगदी स्मूथ झालेलं आहे, पण आता काय करायचं आपल्याला मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला छोटे छोटे गोळे करून सुद्धा मळून घेऊ शकता किंवा पूर्ण पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो सुद्धा आपल्याला मऊ करता येईल. अगोदर मी तुम्हाला छोटा गोळा मऊ करून दाखवते. जितका तुम्ही व्यवस्थित त्याला मळून घेणार तितकं अगदी क्रॅश पडणार नाही त्याला, म्हणजे मऊसूत तुमचं पीठ होईल. तर सगळंच आपण पिठाचा गोळा जो आहे तो अगदी मऊसूत करून घेणार आहोत. त्याला 2 ते 3 मिनटं लागतील मऊ करायला, पण व्यवस्थित तुमचा पिठाचा गोळा मऊ झाला की म्हणजे तुमच्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित होतील. तर आपल्याला पोळीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे त्यामधला काढून आणि पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला एक. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ असा गोळा आपला रेडी झाला आहे. कुठल्या पिठाची गरज पडणार नाही तुम्हाला लावायला आणि कुठल्या तेलाचीही गरज पडणार नाही आहे. त्यामुळे काय होतं, अगदी तुमची पुरी जी आहे अगदी मस्त होते. तर इथे पोळीसारखा आकार आपण करून घेतो आहे, म्हणजे पोळीच लाटून घेतो आहे. पातळ, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही करायची नाही. जास्त पातळ जर केली ना तर तुमचं तेल पिऊ शकते पुरी, तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पोळीचा आकार आपला लाटून झाला आहे आणि थोडीशी आपण जाडसरच ठेवलेली आहे. काय करायचं, वाटीच्या आकाराने किंवा तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या करायच्या असतील त्या आकाराने तुम्ही काय करायचे, त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखी तुमची पुरी दिसेल. तर ह्या झाल्या आपल्या पुऱ्या लाटून, म्हणजे रेडी झाल्यात. अशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायच्यात पूर्ण. आणि लाटून घेतल्यानंतर मी इथे तेल तापायला ठेवलेलं होतं. तापलेल्या तेलामध्ये काय करायचं आहे, पुरी टाकायची आणि वरून थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे काय होईल, एकदम टम्म तुमची अशी पुरी फुगेल. तर तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूने आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे, म्हणजे याचा रंग थोडासा ब्राऊन होईल. ब्राऊन रंग होईपर्यंत आपण याला थोडंसं तळून घेणार. जास्त ब्राऊन नाही होणार आहे, पण थोडासा ब्राऊन रंग या पुरीला येतोय. तर दोन्ही बाजूने मी इथे तुम्ही बघू शकता पुरी तळून घेतली आणि टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या आहेत. अजिबात तेलकट होत नाही आहेत. तुम्हाला जर वाटलं तुमच्या तेलकट व्हायला लागल्या पुऱ्या, तर राजगिऱ्याचं जे पीठ असतं किंवा भगरीचं पीठ, भगरीच्या पिठापेक्षा राजगिऱ्याचं पीठ जर असेल तुमच्याकडे, तर या पिठामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आणि नंतर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. ही ट्रिक तुम्हाला सांगते मी, जर तेलकट होत असतील तुमच्या पुऱ्या तर राजगिऱ्याचं पीठ जर घातलं तर अजिबात तेलकट होणार नाही तुमच्या पुऱ्या. तर ह्या झाल्या आपल्या पुऱ्या मस्त तळून. पुऱ्या तळून झाल्यानंतर मस्त गरमागरम घट्ट करून घेतलेली भाजी घालायची आहे आणि ह्या पुऱ्या. आणि ही गुळचिट भाजी असते आणि थोडीशी स्पायसी पण आहे, त्याची चव तर खरंच खूप छान झालेली आहे. तर गरमागरम पुरी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मी. भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि पुरी फोडून दाखवल्यानंतर बघा तुम्ही, अजिबात तेलकट पण नाही आहे, आतपर्यंत मस्त फुगलेली आहे आणि पातळसुद्धा आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी मस्त. तर नक्कीच या फराळाला तुम्ही आजच ट्राय करून बघा, कारण आजच करता येईल. तुम्हाला काही भिजू घालण्याची गरज नाही आहे, काहीच नाही आहे. तर झटपट तुम्हाला साबुदाणा भाजून मिक्सरमधून काढून तुम्हाला पुऱ्या करायच्या आहेत आणि लाल भोपळा तर तुम्हाला बाजारामध्ये मिळूनच जातो आहे. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी फराळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.